चिपळूणमध्ये काँग्रेस पक्ष झपाट्याने काम करते. अनेक तरुणांच्या हातांना काम देते, अनेक तरुणांच्या हातांना रोजगार पण देते. काँग्रेस पक्ष झपाट्याने वाढण्यामागचं कारण म्हणजे ह्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असलेल्या सोनलक्ष्मी घाग त्याच आपल्या बरोबर आहेत. नियुक्तीपत्राचा कार्यक्रम आहे. मॅडम काय सांगाल? आज ही ॲक्च्युली आमची पूर्वनियोजित बैठक होती SIRच्या रिलेटेड, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी काही चाललेली आहे. तर त्याची आमची आज आहे ही जिल्हा कार्यकारिणीची आणि जिल्ह्याची बैठक आहे. आणि त्याच्यामध्ये काल अजून एक चांगली गोष्ट झाली की आमची उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची कमिटी ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी ही पास केली. आणि त्यामुळे मग आजचं हे औचित्य साधून मग सगळ्यांना नियुक्तीपत्र देखील आज देण्यात येणार आहे. जे लोक आहेत, आज आमचे बरेच वेगवेगळे पक्ष विषय आहेत. देशाचे जे विषय आहेत की छात्रों की गूंज, म्हणजे जे नीट पेपर लीक हे ते वगैरे, अशा बऱ्याचशा काय ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर काँग्रेस पक्ष खूप जोमाने खूप जोरात जे काम करतोय. तर त्या दृष्टीने SIR तर खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर छात्राव की गुंज, कारण आपण एक बघतोय की एवढे पैसे टाकून मुलांना शिकवतायत, मुलं त्यामुळे डिप्रेशनमध्ये जात आहेत पेपर फुटीमुळे. आई वडील बिचारे कुठून कुठून लोन काढून काय सगळं करून, म्हणजे आपण बघतोय की कसं सगळं सिस्टम डिस्टर्ब आहे. आणि ह्याची झळ कुठे ना कुठे आपल्या जिल्ह्यात देखील आहे. पण ती म्हणजे, तर त्या दृष्टीने आता सगळ्यांना आज म्हणजे कमिटीतल्या सगळ्या लोकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना मार्गदर्शन आज केलं जाईल की कसं खाली जाऊन काम करायचं आहे. लोकांपर्यंत हा एक अवेअरनेस हे करण्यासाठी. आणि त्यात म्हणजे खूप चांगलं झालं आहे की आमची जिल्ह्याची कमिटी, काल त्यांचं पत्र आल्यामुळे आज त्यांना आम्ही म्हणजे त्यांची नियुक्ती झाल्यामुळे आज आम्ही त्यांना पत्र देणार आहोत. आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे की या ठिकाणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड झालेली आहे सोनलक्ष्मी घाग मॅडम. मॅडम कसं काम करणार? पुन्हा निवड झाली. पुन्हा निवड झाल्यामुळे ते जे लोकांचे जे प्रश्न आहेत, जे देशव्यापी जे प्रश्न आहेत, जे आपल्या जिल्हाव्यापी जे प्रश्न आहेत, हे भरपूर ज्याच्यावर इग्नॉरन्स येतोय कुठे ना कुठे, त्या दृष्टीने आता तळागाळामध्ये जाऊन काम करायचं आहे. कारण का काय झालं आहे, आपण तर बघतोय की ही सरकार जी आहे ही ज्या पद्धतीत काम करते ह्याच्यामध्ये आपण एक बघतोय की कम्प्लिटली मॅनेजमेंट होऊन सगळीकडे हे लोक सत्ता आणतायत. आणि त्याचाच एक आपण म्हणतो की तीव्र आक्षेप हा घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे लोकांची जी, आणि लोकांना काँग्रेस ही नेहमीच लोकांची चळवळ होती, त्यामुळे जे जनसामान्य लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त चळवळीमध्ये इन्व्हॉल्व करायचं काम आता हे सुरू होईल. तुम्ही जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी चिपळूण असो, रत्नागिरी जिल्हा असो किंवा शहर असो किंवा अन्य ठिकाणी असो, काँग्रेस झपाट्याने वाढवते, काय सांगाल? हो, म्हणजे सगळ्यांनाच आम्ही इन्व्हॉल्व करतोय. आणि आम्ही एक वेलकमिंग, मी तुमच्या माध्यमातून सांगेन की ज्या लोकांना काँग्रेस पक्षामध्ये यायचं आहे, इतर पक्षातली काही लोक आहेत, त्याच्यानंतर इतर काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत, किंवा इतर जे लोक ज्यांना राजकारणामध्ये यायचे, त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचं काम. त्यांना म्हणजे काय, कोणाला संघटनेमध्ये काम करायचं, कोणाला प्रशासकीय काम करायचं, कोणाला नंतर निवडणुका लढवायचे, अशी जी कोण इच्छुक मंडळी असतील त्यांना काँग्रेसचे दरवाजे ओपन आहेत. आणि मी नेहमीच ॲक्सेसेबल असते, नेहमीच अप्रोचेबल आहे सगळीकडे. तर त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की ज्यांना कोणा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये इंटरेस्ट आहे त्याने काँग्रेस पक्ष हा यावा आणि जॉईन करावा. शेवटचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे. 2019चा आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिला तर काय सांगाल? 2019चा आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिला तर काय सांगाल? ते हे म्हणजे या गोष्टी या चालत राहतात राजकारणात. असेल की म्हणजे एक फोकस ठेवून किंवा लोक एक तुम्हाला एक ते साईड देतात किंवा एक हे तुमच्या असतं. मनामध्ये आहे आमदारकीचं ते इच्छा? आपण तेव्हाचं तेव्हा बघू ना. आधी तर म्हणजे कसं आहे, आधी तर आपल्याला पक्ष वाढवायचं जे काम आहे आणि जे काय माहोल चाललाय की इकडे चांगले चांगले लोकप्रतिनिधी आपटले ह्या मागच्या विधानसभा इलेक्शनला, म्हणजे काय फरकाने. तर हे जे काय चाललंय, तर ह्या गोष्टी कुठे ना कुठे बंद झाल्या पाहिजेत. आणि लोकांना आता या कळलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की मोठे मोठे पत्रकार म्हणतात काय की आजच्या घडीला लोक भले भाजप किंवा महायुतीला किंवा ह्यांना नाही मतदान करत, NDAला लोकांनी नाकारलं असून देखील ते लोक सत्तेत आहेत. तर ह्यासाठी जन आक्रोश
हा होणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे हा जन आक्रोश हा प्रत्येक ठिकाणातून, हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून पण हा चालला पाहिजे. कारण का हे जी आपली इकडचीच लोक मुंबईत आहेत आणि मुंबईतलीच काही लोक इथे, तर त्यामुळे जन आक्रोश जो आहे हा जोरात चालला पाहिजे. कारण का हे सगळे आपले मुद्दे आहेत, आपले प्रश्न आहेत. पब्लिकनी एक गोष्ट समजली पाहिजे की 100% 5% फक्त राजकारणी आहेत, बाकीची 95% जनतेला काय राजकारणी त्यांना ते हँडल करतात आणि हे म्हणजे त्यांच्यावर शासन करायचं हे करतात. जे कोण राजकारणी मंडळी आहेत ही लोकांची प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांनी लोकांवर, आपण म्हणतो ना की लोकांचे ते बॉस असल्यासारखं काम नाही केलं पाहिजे. ही गोष्ट मेन लोकांना कळली पाहिजे आणि त्या दृष्टीने ही सगळी कामं. कारण का हे जे आहेत नगरसेवक असतील, आमदार असतील, लोकसभेच्या दृष्टीने असं म्हटलं जातं की लोकसभेला आता पुन्हा काँग्रेस दिसेल. 5 वर्षानंतर 3 वर्षानंतर काही इलेक्शन होईल 2029 त्या दरम्यान लोकसभेला काँग्रेसच दिसून येईल असं नाही म्हटलं जातं. काँग्रेस दिसेल ना, कारण का तो लोकांचा जन आक्रोश आहे ना, त्यामुळे लोकच काँग्रेस पक्ष परत आणतील. तामिळनाडू जे घडलं कारण का काँग्रेस पक्ष जो आहे हा लोकांचा पक्ष आहे, लोकांच्या चळवळीतला पक्ष आहे. काँग्रेस पक्ष हा काही कोणाच्या मालकी हक्काचा पक्ष नाही. काँग्रेस पक्ष हा लोकांचा पक्ष आहे. सर्व धर्म समभाव असा हा देश नियायती जे काही आपली रचना आहे तशा विचारधारेला मानणारा पक्ष आहे. तो हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे, ज्यूसचा आहे, ख्रिश्चन्सचा आहे, सगळ्यांचाच आहे. ST SC सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे समाहित आहेत, त्यांचा पक्ष आहे. आणि त्यामुळे त्याला नक्कीच वाव जास्त आहेच. आणि त्यामुळे हा जो जन आक्रोश किंवा हे ते ही आमची छोटी मोठी मोहीम चालली आहे की म्हणजे इकडे पक्ष वाढवा. आपण या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत, पुढे कशा पद्धतीने काम केलं जाईल, जिल्हाध्यक्षांची फेरनिवड झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने कामाचा लेखाजोखा करतोय याची सखोल माहिती या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुलक्ष्मी विभाग यांनी दिली. त्यामुळे सायशिक निसा नवराष्ट्राची